नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता आमचे चालू आहेत स्पोर्ट्स कॉलेजचे, त्यामुळे मी चाललो आहे आज कॉलेजला. फर्स्ट डे आणि सेकंड डे कंप्लीट झाला आहे आणि आज आहे थर्ड डे, म्हणजे लास्ट डे आहे आज स्पोर्ट्सचा. आणि आज मी ब्लॉग करतो आहे. पहिल्या 2 दिवस काय आपल्याला ब्लॉग करता नाही आला, आपल्या फोनमध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे आपण काही ब्लॉग करू नाही शकलो. तर फर्स्ट डेला आपले जे इंडोर गेम्स होते ते झालेत आणि सेकंड डेला थग ऑफ वॉर, कबड्डी आणि व्हॉलीबॉल हे गेम झालेत. 3 गेम होते, तिन्हीच्या तिन्ही आपण बॉईजनी जिंकलेत. तर बघूया आपण की आज काय होतं आहे. आज क्रिकेट, खो खो आणि अजून कुठले गेम्स आहेत हे आपल्याला तिथेच जाऊन कळतील. आणि MBAचं थग ऑफ वॉर पण आहे आज, MBA वर्सेस MCA. तर कालचे गेम्स होते BBA वर्सेस BCA. तर जे होते ते जिंकलेत आपण, आणि जे गर्ल्सने होते ते आपण जिंकू नाही शकलो. तर बघूया आज गर्ल्स जिंकतायत की नाही. तर जाऊया आपण कॉलेजला आणि पाहूया. तर त्याआधी तुम्हाला एक दाखवायचं आहे मला, आपण एक बिझनेस चालू केला आहे. तर त्यामध्ये आपण जे फूड प्रोडक्ट आहेत ते लॉन्च केलेत. तर सध्या तरी आपण हनी लॉन्च केलं आहे. हनी तुम्हाला मी दाखवतो आणि पुढे जाऊन आपण अजून काही प्रोडक्ट्स लॉन्च करणार आहे, जसं की चॉकलेट्स झाले, त्यानंतर ड्रायफ्रूट्स चे च्यवनप्राश वगैरे असे खूप प्रोडक्ट आहेत आपले. त्यासाठी आपलं जे पेज आहे इंस्टाग्रामला निसर्गामृत फूड्स, त्याला तुम्ही फॉलो करा. ते पेजची लिंक पण मी तुम्हाला देतो, बायोमध्ये तुम्हाला लिंक देतो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो मी. बघूया आता तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो मी. हे बघा, हे आपले प्रोडक्ट आहेत. हा आहे तुलसी फ्लेवर हनी. हा पूर्ण नॅचरल आहे, म्हणजे दोन्ही पण पूर्ण नॅचरल आहेत. आणि लोकांना वाटतं की तुलसी फ्लेवर आहे म्हणजे काही मिक्स वगैरे करत असतील, केमिकल्स वगैरे, आणि त्यातून तुलसी फ्लेवर आणत असतील. तर असं नाही आहे, हे प्रॉपर तुलसीची फार्मिंग केली जाते, तिथून हा कलेक्ट केला जातो तुलसी फ्लेवर. आणि हा आहे मल्टीफ्लोरल हनी. तर हा आपल्या ऑल महाराष्ट्रामधून आपण हा घेतो, म्हणजे ऑल महाराष्ट्र म्हणजे फॉरेस्ट वगैरे असतं तिथून आपण हा घेऊन येतो, म्हणजे तिथे हनी फार्मिंग केली जाते. त्या हनी फार्मिंगमधून आपण हे हनी घेऊन येतो आणि त्यावर प्रोसेस म्हणजे फक्त नॉर्मल प्रोसेस असते की त्यातून जे घाण वगैरे असते, काही आणताना वगैरे काही पडलं असेल ते फक्त आपण काढून घेतो, आणि बाकी आहे असं रॉ हनी आपण पॅक करतो. आणि हे आपण बाकीच्यांसाठी म्हणजे सर्वांसाठी आपण सेलसाठी घेऊन आलो आहे. तर तुम्हाला मी आपली इंस्टाग्रामचं पेज आहे जे, त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्यावरून तुम्ही हे ऑर्डर करू शकता. यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आपल्या, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रोडक्टबद्दल माहिती भेटत राहील. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर आपल्या जे इंस्टाग्राम पेज आहे निसर्गामृत फूड्स, त्याला फॉलो करा आणि त्याच्यावर DM करा. आणि सध्या आपण जे माझे यूट्यूबवरून जे येतील बघ, त्यांना आपण 5% डिस्काउंट देणार आहे. आणि मी तुम्हाला डिस्काउंट कोड पण देईन. तो डिस्काउंट कोड तुम्ही त्या अकाउंटला DM केला आपल्या निसर्गामृत फूड्सला, तर 5% डिस्काउंट तुम्हाला भेटेल. तर हे आपलं मल्टीफ्लोरल म्हणजे हे सगळ्यात जास्त सेल होणारं प्रोडक्ट आहे. आणि त्याच्या पाठोमाग बरोबर तुलसी फ्लेवर. हे तुलसी जास्त करून आहे ना, जे आयुर्वेदिक शॉप्स वगैरे येते तिथे तुम्हाला भेटून जाईल. तिथे पण आपण लवकरच प्रोव्हाइड करणार आहे. जवळच्या आयुर्वेदिक शॉपला पण तुम्ही एकदा चेक करा, तिथे पण तुम्हाला भेटेल. आणि तुलसी फ्लेवर हा पूर्ण म्हणजे आयुर्वेदिकच बोलू शकतो आपण याला. पूर्ण म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे तुलसी. तर हा तुलसी तुम्ही घेऊ शकता आणि टेस्ट करा. तुलसी जरा युनिक आहे, त्यासाठी तुम्ही एकदा टेस्ट करून नक्की बघा. ऑर्डर करायला आपल्या पेजला फॉलो करून तुम्ही तिथे DM करा. आणि अपकमिंग जे आपले 2 प्रोडक्ट आहेत त्यांच्यासाठी तयार राहा. पुढे जाऊन आपण चॉकलेट्स वगैरे पण आणणार आहे, तर ते पण तुम्हाला आपल्या पेजलाच पाहायला भेटतील. आणि यूट्यूबवर पण सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला लवकरच येणाऱ्या प्रोडक्टबद्दल माहिती भेटेल. तर माझं सगळं आता आवरून वगैरे झालं आहे आणि मी चाललो आहे आता कॉलेजला. तर जाऊया आपण तिथे आणि बघूया की कोण कोण आलं आहे आणि कोण कोण नाही. आता बघूया, आपली गाडी पण काढून घेतो. तिथे बघा आपले डॉग्स आहेत समोर. आहे टॉबी आणि तो आहे सॅम, आणि तिकडे बसली आहे डॉली. आपल्याकडे 3 डॉग्स आहेत, हे इथे 2 आहेत आणि तिकडे 1 आहे. गाडी लावली इकडे, गाडी काढून घेतो आता मी आणि जाऊया आपण कॉलेजला.
तर आत्ता मला कौस्तुभचा पण कॉल झाला. कौस्तुभ पण येतोयच लवकर. सरांनी आपल्याला 9:45चं टाईम दिलं आहे. 9:45पर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि तिथे पोचल्यावर काही स्पोर्ट्स पहिले कुठले होणार आहेत आणि कुठले नाही आपल्याला तिथेच गेल्यावर कळेल. तर फायनली मी पोचलो कॉलेजमध्ये आणि आपली क्रिकेटची मॅच चालू झाली आहे. पाहू शकता आपली टीम वगैरे सगळी थांबली आहे पुढे. आणि मी आपला चांगला व्ह्यू दिसेल, म्हणजे चांगली बेस्ट मॅच दिसेल, त्यासाठी आपण इकडे बॉर्डरला येऊन थांबलो आहे. बाउंड्रीवरून आपण सगळं कॅप्चर करणार आहे. हे पाहू शकता, हे आपलं कॉलेज आणि हे आपलं ग्राउंड. इथे आपली क्रिकेटची मॅच होणार आहे. शुभम आहे, चैतन्य आहे, आम्ही थांबतो इथे. तर बघूया आता आपली मॅच कशी होते, कोण जिंकतंय कोण हारतंय हे आपल्याला मॅच झाल्यावर समजेल. शेवटी गेम आहे, हारणं जिंकणं होतच राहतं. जे जिंकेल त्याच्यासाठी चांगलंच आहे. बघूया आपण. दोन्ही पण आपले BCAवाले पण आपलेच आहेत, DBAवाले पण आपलेच आहेत. दोन्ही पण आपले मित्रच आहेत. जे जिंकतील ते जिंकतील. चला बघूया आता, गेम स्टार्ट होईल. आता मॅच आपली चालू झाली आहे. बघूया आता की कसं होतं. इथे बघा BCAचे प्लेयर्स फिल्डिंगसाठी उभे राहिलेत आणि आपले प्लेयर आलेत बॅटिंगसाठी. हे बघू शकता, अमर आणि हर्ष हे दोघंजण आहेत बॅटिंगला. बघूया आता. फर्स्ट बॉल टाकतोय गणेश. पहिलाच बॉल 6. 4 ते 5 आपले विकेट गेले आणि चांगला स्कोर पण चांगला झाला आहे. बघूया आता काय होतं. आता युसुफ आणि आयान बॅटिंगला आहेत. युसुफची पण विकेट गेली आता. आता कौस्तुभ आलाय, बघू कौस्तुभ काय करतोय. कौस्तुभ आहे बॅटिंगला. हा चौका गेलाय. कौस्तुभने चौका मारलाय मस्तपैकी. आणि फायनली आपली फिल्डिंग वगैरे सगळी चालली आहे आणि आता आपण शेवटचे 2 बॉल राहिले. बघूया कोण जिंकते. शेवटच्या 2 बॉलमध्ये काढणार आहे. फायनली आणि हा विनिंग मोमेंट आम्ही साजरा करतोय. बघूया काय वाटतंय सगळ्यांना. कराल काय नाही परत आम्ही बनायचं 100 पुढे सगळे म्हणायचे 100. आपण सगळं तू काय म्हणणार आरेला कारे का जोरात नाही ना आरेला कारे मोठं ना आपण 100% 100% ये बोय ए सार परत्या तू असं कर की चालत दे ए तू खाली बस की खाली बस तुमच्या इथं बसडा 1 2 चल परीक्षित आरेला कारे का तर 100% चल काय सारा या बोल
असली भारी गेम काढली की नाही पोरांनी. आता फक्त टेन्शन आहे मुलींनी जर आपल्या गेम काढली की नाही जीसी 2000% आपल्याकडे येणार आहे. 10 चकचकी आपल्या एचडी सरांच्या ऑफिस मी आयन भाऊशे मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन तुमचं. नामी काफी आहे बादशाह. ओ बादशाह सपोर्ट स्टाफ पण आमचा कमी नव्हता. वेदू शेट गाजवतात त्यांनी जर्सी कुठे घातली. ओ 18 विराट कोहली. चला बघूया आपण स्कोर कसा आहे आणि बाकीचं पण सगळं. क्लिप घेता का? 17 रनांनी हरले. नाही 10 रन. 17 रनांनी हरले. मला घे विचार. बाकी सगळे राहते. मी म्हणतो आमच्या राजाची क्लिप घ्या. जोश मध्ये बोलला असेल जोश मध्ये बोलला असेल. जोश मध्ये होतं तू बोलला तर फायनली आपण जिंकलोय आणि सेलिब्रेशन पण झालंय आपलं. तर बघूया आपला हा ब्लॉग उद्याच येणार आहे. तर फायनली आपण जिंकलोय. काय वाटतंय तुम्हाला? अभिमान आहे मला तुमचा. अभिमान आहे. तसं आम्हाला माहित होतं जिंकणार आहे फक्त आम्ही वेळ बघतो. मॅडमचा आशीर्वाद होता त्यामुळे जिंकलोय. आणि मॅडमचे एकदम गुणी विद्यार्थी वेदांत दादा शिंदे पायपड मस्तच एक नंबर. शिंदे सरकार बोलतात. शिंदे बोलते. मॅडम आपल्या मुलांनी जे काम केलंय जिंकून दाखवले तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? कालपासून जिंकणारच आहेत पुढे पण. एवढी कल्पना सरांना पण आलेली आहे. आणि आपले मेन कॅरेक्टर मॅडम. फक्त मुलींकडे पण कॅमेरा घेऊन जरा त्यांना पण एनकरेज करायला. नक्कीच. मॅडम क्रिकेटची पार्टी. मॅडम तुम्ही पण 2 शब्द सांगा. काय छान खेळा गेम. ऑल द बेस्ट. बर्थडेची पार्टी राहिली आपली. आणि आपले जे स्कोर लिहित होते ते सर इथे आहेत. तर सर आमच्या मुलांनी जे कार्य केलंय जे गेम जिंकले तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय? चांगलंय. गेम आवडला का तुम्हाला? नाही आवडला का सर? म्हणजे तुम्ही त्यांची सपोर्ट करताय का सर? नाही ना. हा आम्ही सगळे फेअर हा मॅन ऑफ द मॅच आहे ते. बरोबर आहे की नाही? तुमच्या मॅडम इथं मी म्हटलं त्यांना तुम्हाला वाटलं तर इथे येऊन बसा. सर जे काही झालं ते जाऊन द्या. गेम असतो. आरेला कार्य का तर 100%. यावर्षी जीसी अजून 2 मॅचेस राहिले. 2 वर डिपेंड आहेत पण मुलांनी आपला 100% दिलेलं आहे. आता फक्त सगळं डिपेंड आहे ते सगळं मुलींवर आहे. मुलांनी तर सगळं बेस दिलंय. बेस देऊन आतापर्यंत आपण 4 गेम जिंकलेत. BCAच्या मुलांनी 4च्या 4 गेम हारलेत. तर सर आमच्या मुलांना मोटिवेट करा जरा तुम्ही. नाही ते चांगले खेळतात. असं चांगलं खेळत राहा. चालेल. तर हो सर तर म्हणतात GC आमचीच आहेत. तर बघूया नक्की काय होणार. राडा होणार पण पोरं नाही ऐकणार. कोणती? BBAची. तर सर पण आपल्याच बाजूने बोलतायत. तर सरांना काय आम्ही मॅनेज नाही केलं हे लक्षात घ्या तुम्ही. नाहीतर BCA वाले पण सर आपले ब्लॉग बघतात. हां तर BCA वाले पण आपले ब्लॉग बघतात तर त्यांना वाटेल आम्ही सरांना मॅनेज केले. तर तसं नाही आहे. तर बघूया आपण. आता मुलींची मॅच चालू होणार आहे तर मुलींना पण चांगली मॅच खेळावी ही आमची अपेक्षा आहे. तर कौस्तुभ बोला साहेब बोला. काय मॅनेज काय परत तिकडं गुलाल लागला नाही पण इथं गुलाल आपला लागलाय. जाऊ दे तिकडचं बोलायचं नको. तर आता आपले जवळपास खूप दिवस झालं ब्लॉग येत नव्हते. तर त्याचं कारण म्हणजे आपलं इलेक्शन चालू होतं. इलेक्शनमुळे आपण गडबडीत होतो. तर आता इलेक्शन वगैरे संपलंय आणि गुलाल आपलाच लागलाय. महाराष्ट्रामध्ये 2nd नंबरला आपली सीट आली आहे. जवळपास 16,000चं लीड आलं आपलं. आणि राजू भैया भोसले हे आपले जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. तर त्यामुळे आपण बिझी होतो. तर बघूया. तिकडे पण गुलाल लागला आपला आणि इथे पण आपलाच गुलाल लागेल अशी अपेक्षा आहे आपली. तर बघूया. सर जे आपल्या मुलांनी जे गेम खेळलाय आणि गेम जिंकलाय त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आणि सगळ्यात महत्त्वाचा टीमवर्क. हां चांगल्या पद्धतीने मुलांनी गेममध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा संयम हा आपण ठेवलेला आहे शेवटपर्यंत. हा जो पॉईंट आहे तो आपल्या रिझल्टचा चालेल. आता गर्ल्सची क्रिकेट मॅच चालू होती. समोर चाललाय टॉस वगैरे चाललाय आणि सर त्यांना रूल समजवत आहेत. बघूया आता कसं होतं. कोणाची पहिली बॅटिंग येते काय येते बघूया.
गर्ल्सनी हा गेम जिंकला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. काय वाटतं तुला? जिंकतील 100% जिंकणार अशी आम्हाला गॅरंटी आहे. पण काय होईल? शेवटी नशिबाचा खेळ आहे. बघूया. कोचला दाखव की कौस्तुभ हो, कौस्तुभ आणि वेदन शिंदे यांनी कोचिंग केली. तर बघूया. समोर थांबलेत दोघं पण. तर कालची बेस्ट गेम झाली ती थगावची आणि त्यामध्ये सगळ्यात चांगलं काम केलं म्हणजे सगळ्यांनी चांगलं केलं, पण जास्तीत जास्त क्रेडिट कोणाला द्यायचं झालं तर हर्षला द्यायचं. कारण की हर्षनं 1 नंबर काम केले. तुम्हाला मी रील्स दाखवतो, आपल्या BBAच्या रील्स दाखव रे जरा, क्रूच्या दाखवतो हर्ष. आणि तुझी स्टोरी पण दाखव जरा, स्टोरी दाखव तुझी पहिली. कसं आवाज आहे, वाढव. नाद करती का? वन साइड येऊ मित्र माझा आणि हा बघा हर्ष बघा कसं ओळखतोय मस्त पाहिजे. एक काम कर एडिटचं क्रेडिट सगळं युसुफला जातं. युसुफने एडिट केलंय. बात कर क्या हर्षनं 1 नंबर काम केलंय. बघू दे जरा एकच म्हणतो वेटवर काम नसतं, स्ट्रेंथवर काम असतं. 1 नंबर. फक्त ही सांग तर रूल्स एक हर्षनं आपल्याला सांगितलं तसं वेटवर काम नसतं, स्ट्रेंथवर काम असतं. आणि हर्षकडं दोन्ही पण आहे, त्यामुळे हर्षने 1 नंबर मस्त गेले. आणि हर्ष शिंदे आपला तो कॅप्टन होता थग ऑफ वॉरचा. सगळ्यांनी मस्त काम केलं आणि जिंकले आपले गेम मस्त. आणि देवांग भाऊ BCA जरी असले तरी आमचे BBAचे सपोर्ट करतात, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. हा टाकणार की देवांग खरंच BCAत असले तरी पण BBAचा सपोर्ट करणारा माणूस देवांग कोकिळ. जिंकले की बघूया काय होते पुढे.